दिल्लीतल्या 60 शाळा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, गृह मंत्रालयानं दिली महत्त्वाची सूचना। दिल्लीकरांची आजची सकाळ बॉम्बस्फोटाच्या धमकीनं झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। दिल्ली एनसीआरमधील सुमारे 60 शाळांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। यामध्ये अनेक हाय प्रोफाईल शाळांचा देखील समावेश होता। ईमेलद्वारे धमकी मिळाल्याने विद्यार्थ्यांना तत्काळ घरी पाठवण्यात आलं। पोलिसांसह बॉम्बनाशक पथकानं शाळांचा ताबा घेत शोधाशोध सुरू केली। अशातच केंद्रीय गृह मंत्रालयानं महत्त्वाची सूचना जारी केली आहे। दिल्ली एनसीआरमधील 60 शाळांमध्ये एकाच ईमेलद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती। शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीवर गृह मंत्रालयानं महत्त्वाची सूचना दिली आहे। घाबरण्याची गरज नाही, कारण दिल्ली नोएडामध्ये बॉम्ब असल्याची माहिती खोटी आहे, असं गृह मंत्रालयानं म्हटलं। पोलिसांनी पालकांना या परिस्थितीत अजिबात घाबरू नका असं सांगितलं। दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी धमकीचा ईमेल खोटा असल्याचं सांगितलं आहे। दिल्ली आणि नोएडामधील शाळांमध्ये बॉम्ब असल्याच्या बातम्यांवर केंद्रीय गृह मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं। दिल्लीतील काही शाळांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले आहेत। दिल्ली पोलिसांनी प्रोटोकॉलनुसार अशा सर्व शाळांची कसून चौकशी केली, ज्या ठिकाणी काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही। ही अफवा असल्याचं दिसून येत आहे। गृह मंत्रालयाने जनतेला घाबरून न जाता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।